गेल्या 22 वर्षांच्या अखंड परंपरा कायम राखत यंदा देखील बदलापूर शहरात राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे। दिनांक 5 जानेवारी ते 12 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या राष्ट्रीय कीर्तन महोत्सवात राज्यातील सुप्रसिद्ध कीर्तनकार शास्त्री यांचे सुश्राव्य कीर्तन बदलापूरकरांना अनुभवता येणार आहे। या माध्यमातून अध्यात्मासोबतच सामाजिक प्रबोधन देखील साधले जाणार असल्याने बदलापूरकरांनी या महोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन आमदार किसन कथोरे यांनी केले आहे। 8 दिवस चालणाऱ्या या कीर्तन महोत्सवात अंबरनाथ तालुका कीर्तन महोत्सव समितीच्या वतीनं कुळगाव बदलापूर नगर परिषद मराठी शाळेच्या प्रांगणातील संत ज्ञानेश्वर माऊली खुले नाट्यगृह येथे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या संदर्भात अधिक माहिती देताना महोत्सवाचे संयोजक आमदार किसन कथोरे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। उद्यापासून सुरू होत असलेल्या महोत्सवात सायंकाळपासून राज्यातील महत्त्वाच्या संत माऊली यांच्या तीर्थक्षेत्रातील अनेक कीर्तनकार बुवा शास्त्री यांचे कीर्तन सादर होणार आहे। यंदा कीर्तन महोत्सवाचे 22वे वर्ष असून या महोत्सवाची सुरुवात ही बुलढाणा येथील हरिभक्त परायण पुरुषोत्तम महाराज पाटील यांच्या कीर्तनाने होणार आहे। सोमवारी मुक्ताई नगरचे हरिभक्त परायण विशाल महाराज खोले यांचे कीर्तन होणार असून मंगळवारी सांगलीचे हरिभक्त परायण इंद्रजित महाराज रसाळ यांचे कीर्तन होणार आहे। त्याबरोबरच बुधवारी देहूचे हरिभक्त परायण पांडुरंग महाराज घुले तर गुरुवारी कासारखेडचे हरिभक्त परायण महाराज पाटील यांचे कीर्तन होणार आहे। तसेच शेवटचे 3 दिवस म्हणजे शुक्रवारी आळंदीचे हरिभक्त परायण विक्रांत महाराज पोंडेकर, शनिवारी जोग महाराज संस्थान आळंदीचे हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज शिंदे आणि रविवारी शेवटच्या दिवशी धाराशिव जिल्ह्यातील श्री गुरु रामचंद्र बोधले महाराज संस्थाचे हरिभक्त परायण विनोदाचार्य प्रकाश महाराज बोधले यांच्या काल्याच्या कीर्तनाने या महोत्सवाची सांगता होणार आहे। यावेळी कीर्तन महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे समारोपाच्या दिवशी रविवारी सकाळी 7 वाजल्यापासून गणेश चौक मांजरली येथून दिंडी सोहळ्याला सुरुवात होणार आहे। या राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाच्या माध्यमातून आध्यात्मिक सामाजिक प्रबोधन आणि राष्ट्रीय एकात्मता दर्शवणाऱ्या या दिंडीत अंबरनाथ तालुक्यातील वारकरी व शैक्षणिक संस्था या राष्ट्रीय एकात्मतांच्या देखाव्यासह सहभागी होणार आहेत। तर बदलापूरच्या जुवेली येथील बालयोगी मौनी बाबा नागरिकांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे। अंबरनाथ तालुका राष्ट्रीय कीर्तन महोत्सवाच्या वतीने गेल्या 22 वर्षापासून बदलापूरमध्ये हा कीर्तन महोत्सवाचा कार्यक्रम आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या आणि नागरिकांच्या सहकार्याने होतोय आणि निश्चितपणे 22व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना यावर्षी कीर्तनकार सुद्धा आपण चांगल्या प्रकारची निवड करून राज्यामध्ये ज्यांचं नाव लौकिक आहे, ज्यांच्या कीर्तनासाठी हजारो लोकांची गर्दी होते, अशा चांगल्या कीर्तनकारांना आपण बदलापूरमध्ये माझ्या नागरिकांसाठी आपण ही एक चांगली पर्वणी आणलेली आहे। या कीर्तनाचा लाभ सगळ्यांनी घ्यावा यासाठी खऱ्या अर्थाने माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती राहील की 2025 ची सुरुवात ही बदलापूरमध्ये एका चांगल्या विचारातून व्हावी। आपली संस्कृती खऱ्या अर्थाने जपण्यासाठी आपण सगळ्यांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि वेगवेगळ्या विचारातून जे आपल्याला चांगल्या प्रकारचे बोध दिले जातात त्या बोधामधून आपण आपल्या परिसरामध्ये आपल्या भागामध्ये एक चांगलं वातावरण निर्मिती करण्यासाठी सगळ्यांनी सहभागी व्हावं अशी तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी सगळ्या जनतेला विनंती करतो। 5 तारखेपासून 12 तारखेपर्यंत रोजच कीर्तनाचा लाभ घ्यावा अशा प्रकारची विनंती करतो। एक खरं म्हणजे हेमंत चतुर्थे यांना पक्षातूनच हकालपट्टी केली होती, हे तुम्हाला माहित नसेल। बंडखोरी केली होती माझ्या निवडणुकीमध्ये त्यांनी आणि त्याला माझ्या घरातूनच नाही, मी त्या कार्यक्रमातून एक हकालपट्टी केली आणि नंतर तो त्याला जामीन झाला, कारण त्याला कुठं थारा नाही म्हणून तो तिथे गेला। आम्हाला जर फोडायचे असतील तर आम्ही बरेच घेऊ, ते उपमुख्यमंत्र्याकडे मी मुख्यमंत्र्यांच्याकडे करून घेईन।